त्यांचा वॉक किंवा प्रायव्हेट टाइम फॅमिली टाइम असते, तरी आपण सगळे आज उपस्थित राहिला याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आम्ही वार बघत नाही, आम्ही तारीख बघतो. कारण आमचं आयुष्य हे कधीच कुठला वार आहे याच्याशी संबंधित नसतं. इट्स अ 24/7 जॉब. त्याच्यात सुट्टी घेतली तर लोक अरे बापरे तुम्ही सुट्टीला चाललाय, म्हणजे ऑलमोस्ट इट मेक्स यू फील गिल्टी की बापरे आय एम रिअली सॉरी मी सुट्टी घेते. पण इट्स अ प्रोफेशनल हॅझर्ड. प्रत्येक प्रोफेशनलला एक हॅझर्ड असतं. जसं तुमच्या घरात कुठलाही कार्यक्रम असला तरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार्टर्ड अकाउंटंट्स आर जस्ट चेसिंग देअर ओन टेल असं मला कधी वाटतं. कारण इतक्या अंडर प्रेशर असतात. कुठल्या चार्टर्ड अकाउंटंटच्या सगळे क्लायंट्स एका वेळेस फोन, हे खूप गमती. म्हणजे दर बोर्ड परीक्षा प्रत्येक कुटुंबात दोनदाच येते. तुमच्या आयुष्यात दरवर्षी बोर्ड एक्झाम जाते. सगळे चार्टर्ड अकाउंटंट प्रेशर, आणि अनेक वेळा त्यांचा संबंध असतो, त्यांचा संबंध नसतो, पण खूप गमती जमती होत असतात. आणि मला आज तुम्ही सगळे बोलत असताना एका गोष्टीची, म्हणजे फायनान्स इज नॉट माय कोर सब्जेक्ट, पण एक गोष्ट प्रशासनात काम करत असताना, पार्लमेंटमध्ये काम करत असताना, फायनली द बक स्टॉप्स ॲट फायनान्स. म्हणजे सगळ्याचं आपण म्हणतो तसं आपण सगळ्याचं सोंग घेता येतं, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि याची 2 उदाहरणं तुम्हाला देते. आज वर्तमानपत्रात तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की गहू आपण निर्यात करायचो, आता त्याला आपण बंदी आणलेली आहे. आणि त्याचा न्यू वर्ल्ड ऑर्डर. म्हणजे आता जे टकले साहेब म्हणले गोष्ट खरी आहे की राजकारण एका ठिकाणी, आणि आत्ता देशामध्ये, आपल्या देशात, म्हणजे मी विरोधक म्हणून म्हणत नाही आहे, पण जगामध्ये दॅट इज अ कम्प्लीट न्यू वर्ल्ड ऑर्डर. एक तर कोविडमध्ये खूप डिस्रप्शन झालेलं आहे, आणि ते डिस्रप्शन आता रशियामध्ये जे झालं आहे त्यांनी एक नवीन डिस्रप्शन आलं आहे. त्यामुळे त्याचं कम्प्लीट न्यू वर्ल्ड ऑर्डर. आणि त्या वर्ल्ड ऑर्डरमध्ये आपल्याला आपलं श्रीलंकात काय चाललं आहे तुम्ही बघताय, पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे तुम्ही बघताय. असं भारतात होणार नाही याच्याबद्दल माझ्या मनात विश्वास आहे. कारण का द होल इकॉनॉमी ही काही 2, 4, 5, 7 वर्षाची गोष्ट नाही, पण गेल्या 50-60 वर्षामध्ये ज्या पद्धतीने हा देश बांधला गेला, ज्यांनी कोणी बांधला असेल, त्याला एक सिस्टम झाली आहे. त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी बाकीच्या राज्यात देशांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामुळे मी कधीही जरी विरोधातली खासदार असले तरी माझ्या देशातल्या लोकांना असं कुठलंही इम्बॅलन्स स्टेटमेंट करणार नाही ज्याच्यातून पॅनिक क्रिएट होईल देशात. हे त्याच्यामुळे आम्ही कुठेही भाषण करताना हे जबाबदारीनेच भाषण केलं पाहिजे, कारण का त्याचे कुठे ना कुठे रेपरकर्शन्स होत असतात. पण आज जे महागाईचा प्रश्न आहे तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलाच पाहिजे. आणि मी गेले अनेक दिवस, म्हणजे जेव्हा मी पार्लमेंटमध्ये 1.5 महिन्यापूर्वी भाषण करत होते, तेव्हा कुठल्याही विषयावर बोलत असताना कुठून मी फिरवून ते भाषण महागाईवर आणायचे. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सरकारला सातत्याने आम्ही सगळेच सांगत होतो 1.5-2 महिन्यापूर्वी की महागाई ही वाढत राहणार आहे. आणि हा एक छान गुळगुळीत शब्द आम्हाला सगळ्यांनाच मिळाला आहे, न्यू वर्ल्ड ऑर्डर. ते न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हटलं की साधारण तुम्हाला सगळ्यांना समजतं की आम्हाला काय म्हणायचं आहे. त्या न्यू वर्ल्ड ऑर्डरचे रेपरकर्शन्स आणखीन वाढत जातील. त्याच्यामुळे कृपा करून तुम्ही आत्ताच त्याचा कॉग्निझन्स घ्या. या गोष्टी लाईटली घेऊ नका. या राज्यातले खूप एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यानंतर सगळे मुख्यमंत्री आहेत. पक्षाचं राजकारण बाजूला ठेवा, देश आधी आणि नंतर आपली आयडिओलॉजी. त्यामुळे पहिलं सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलून तुम्ही एक कंटिन्युअस मीटिंग घ्या, जशा कोविडच्या घेतल्या, त्याच्यात इकॉनॉमी हा केंद्रबिंदू ठेवूनच इथून पुढे काही महिने आपल्याला आणि देशाला सगळ्यांनाच सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे, असं माझं अतिशय प्रांजळ मत आहे आणि जे मी गेले अनेक महिने सातत्याने मांडते. आज राज्यात देशात ज्या गोष्टी होत आहेत, म्हणजे ITI आणि GST बद्दल तुम्ही बोलला, एक गोष्ट की महाराष्ट्र सरकारने केलेली ती ॲम्नेस्टी स्कीम, त्या ॲम्नेस्टीच्या स्कीमचा बेनिफिट तुम्हालाही झाला, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सरकारला झाला, कारण का सिस्टम्स फ्लो झाले. देर इज सम सेन्स ऑफ ट्रस्ट. आता काय होतंय दुर्दैवाने 2 गोष्टी झाल्या की एक तर GSTमध्ये काही बदल घडवून आणण्यासाठी आपण GST काउन्सिल केली. GST काउन्सिलमध्ये 2-3दा मला स्वतःला माहिती आहे, ज्याचे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला शेअर करू शकते, की तुमचा असा समज आहे की GST काउन्सिलमध्ये पास झालं म्हणजे सगळ्या राज्यांच्या एकमताने झालं.
विच इज नॉट द केस. अनेक वेळा GST काउन्सिलमधल्या गोष्टी रेटल्या जातात आणि मी ऑन रेकॉर्ड हे म्हणते की मी पार्लमेंटमध्ये ही गोष्ट बोलली आहे की 1-2 गोष्टी अशा आहेत ज्याचा प्रश्न मी माननीय निर्मलाजींना विचारला की ही गोष्ट तुम्ही GST काउन्सिलमध्ये पास करून ते इम्प्लिमेंट केली का नाही याचं उत्तर मला त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे दॅज ऑलवेज अ ग्रे. मग तुम्ही उत्तर का देत नाही या विषयाचं. आणि हा विरोधक म्हणून नाही, पण देर आर सम डिस्कशन्स विच हॅव टू बी अकॅडमिक. पार्लमेंट इज नॉट जस्ट फॉर तू मेमे. आणि करू नये. सगळ्या या देशातलं उच्च स्थान आहे ते जिथे चांगलं डिबेटच व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून आमचेही काही इनपुट्स घ्या तुम्ही. आम्ही राज्याच्या हिताचेच सांगून त्याचा बेनिफिट तुम्हालाच सरकार म्हणून होणार आहे, आम्हाला थोडी होणार आहे. उलट इट्स बेनिफिशियरी. आमचं नुकसान होईल आणि तुमचंच भलं होईल जर आमचे काही इनपुट्स तुम्ही घेतले तर. कारण का इम्प्लिमेंटेशन विल बी मोर इफेक्टिव्ह. आणि IT आणि GSTमध्ये लोकांच्या जास्ती मागण्या असं आहे की IT जसं आपण करतो तसं GSTमध्ये ज्या वर्षी GST झालं ते 17, 18 आणि 18, 19 याच्यात खूप गॅप्स राहिले आणि त्या चुका अनइंटेंडेड होत्या. त्यांनी मुद्दामून कोणी काही चोरी करत नव्हता. आत्ताच तुम्ही बघा ह्या वर्षी केंद्र सरकारच स्वतःला कौतुक करून सांगतं की रेकॉर्ड GST कलेक्शन झालं. रेकॉर्ड GST कलेक्शन झालं कसं? याचा अर्थ सम सिस्टम इज इन प्लेस. अर्थातच महागाई प्लेज अ बिग रोल इन इट. इन्फ्लेशन मोठं आहे, पण थोड्या वेळेसाठी आपण तो विषय बाजूला ठेवून एक अकॅडमिक चर्चा करूया की ठीक आहे, ॲट फेस व्हॅल्यू घेऊया की रेकॉर्ड GST कलेक्शन झाले. जर रेकॉर्ड GST कलेक्शन झालेलं आहे याचा अर्थ सिस्टम इज वर्किंग. सिस्टम वर्किंग. मग जो आज भरायला तयार आहे तो काल परवा का भरायला तयार नव्हता? तो भरायला तयार नव्हता कारण का इट्स अ सिस्टम गॅप. इट इज नॉट अ ह्युमन एरर. तेव्हा लोकांना डाउनलोड करून वेळेत भरता येईल कसं माहिती नव्हतं. रेंजचे काही काही इश्यूज जे आजही असतात तसे असतात. त्यामुळे तो टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इश्यू होता. तो कोणी चोरी करत नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं केंद्र सरकारने ह्याचा अतिशय गांभीर्याने विचार करावा आणि जशी ॲम्नेस्टी स्कीम वगैरे महाराष्ट्र सरकारने काढली तशीच केंद्र सरकारने देशासाठी एक ॲम्नेस्टी स्कीम काढावी आणि 17, 18 आणि 18, 19साठी स्पेसिफिकली 2च वर्षासाठी. हे माझं मत आहे. तुमचं काही वेगळं असेल तर तुम्ही जरूर शिकू शकता. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की 2 वर्षासाठी. रोज चुका तुम्ही करायला लागला तर दॅट कॅनॉट बी ॲक्सेप्टेड. सिस्टम हॅज टू वर्क अँड वी हॅव टू बी अकाउंटेबल टू अ सिस्टम. किंवा फेसलेस टॅक्सेशन जेव्हा मांडलं, आय वॉज द हॅपीएस्ट पर्सन. मला वाटलं कोणीतरी फेसलेस करेल म्हणजे त्याच्यात काय माझं तुझं सेटिंगच येणार नाही. पण देर इज अ इकॉनॉमिक थिअरी कॉल द लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस. तुमच्यापैकी कोणी वाचली का नाही मला खरं ती गंमत म्हणून सांगते की मी ती पॉलिटिकली परवा माझ्या लक्षात आली. लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस. मी आता त्याच्यात तुमचा वेळ घेणार नाही, पण व्हॉट इज दिस थिअरी की आपण करायला एक जातो आणि होतं साईड इफेक्ट्स दुसरे. म्हणजे अगदी छोटंसं उदाहरण तुम्हाला कम्पेअर केलं. आय डोंट वॉन्ट टू डायग्रेस फ्रॉम द मेन सब्जेक्ट बिकॉज इज अ व्हेरी सिरियस सब्जेक्ट. पण छोटंसं तुम्हाला उदाहरण देऊन आय विल कम बॅक अगेन टू व्हॉट इज द लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस. आणि माझ्यासारख्या लोकांसाठी जास्ती महत्त्वाचे बिकॉज वी आर लेजिस्लेटर्स. माय जॉब इज लेजिस्लेशन. तुम्हाला जे सत्ताचा बागुलबुवा करून ठेवलाय ना ती सत्ता नाही आहे. इट इज अन ऑपॉर्च्युनिटी टू मेक लेजिस्लेशन. आपण त्याला इतकं चुकीच्या आता पोझिशनमध्ये जाऊन ते प्रतिष्ठा, सत्ता असे शब्द जे आपण वापरतो ना, दॅट्स नॉट व्हॉट पॉलिटिक्स इज अबाउट. पॉलिटिक्स इज अबाउट मेकिंग गुड लेजिस्लेशन टू इम्प्लिमेंट अँड इम्प्रूव्ह पीपल्स लाईफ्स. दॅट्स व्हॉट आय एम अ लेजिस्लेटर. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही जसे चार्टर्ड अकाउंटंट आहात तशी आय एम अ लेजिस्लेटर. वी आर ॲब्सोल्युटली ऑन द सेम लेवल. पण आता हे सगळं सत्ता आणि त्याच्या मागचा जो ग्लॅमर आहे, त्याच्या मागचं जे काही धोरण आहे, इट्स ॲक्च्युली डिसिल्युशन. म्हणजे आय फील डिसिल्युशन विथ इट. किंवा एखादं इलेक्शन असेल तर सगळ्या चॅनलवर ह्यांची प्रतिष्ठा आज इलेक्शन. माझी प्रतिष्ठा इतकी लहान किंवा जास्त नाही आहे की एक इलेक्शन ठरवेल, समाज माझी प्रतिष्ठा ठरवेल. एक इलेक्शन नाही माझी ठरवू शकत. आणि प्रतिष्ठा ही काही तुमच्या सक्सेसनी, म्हणजे मला 99% मार्क म्हणले माझी प्रतिष्ठा वाढली, तशाने प्रतिष्ठा वाढत नाही. मला असं वाटतं हा कल्चरल शिफ्ट जो आज होतोय त्याच्याबद्दल आपण एक समाज म्हणून विचार केला पाहिजे. म्हणजे ज्याचा उल्लेख टकले साहेबांनी केला की कुणाच्याही घरात प्रतिष्ठा खरंच कशाने वाढते तर ती शिक्षणाने जरूर वाढते. तुमचा मुलगा किंवा मुलगी चार्टर्ड अकाउंटंट होतं ना, तुमची प्रतिष्ठा वाढते. कारण का आम्हाला जेव्हा कोणीतरी सांगतं ना, आमचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट, म्हटलं अरे बापरे, म्हणजे हुशार दिसतोय. मग आम्ही काय फार भानगडी पडत नाही त्यांच्या, कारण का इट इज ऑलरेडी इस्टॅब्लिश दॅट यू आर सुपिरियर देन अस. सुपिरियरिटी ही बुद्धिमत्तेतून आली पाहिजे. ती
बाकीच्या चुकीच्या गोष्टी नाही. आज चुकीच्या गोष्टींना आपण एक समाज म्हणून प्राधान्य द्या आणि त्यांना माध्यमातून नावं ठेवण्याला काही पॉईंट नाही आहे. कारण का मार्केट प्लेस डिसाइड्स, द मार्केट रिजेक्ट्स इट, दे विल बी फोर्स्ड नॉट टू शो इट. त्याच्यामुळे टीआरपीचं हे जे बाऊ आपण सगळे करतो ना, टीआरपी साठी दाखवता, त्या दिवशी आपण ऍक्सेप्ट करणार नाही, त्या दिवशी लोक बघणं बंद करतील, दाखवणं बंद करतील. कारण का ते असं म्हणतात की लोकांची इच्छा आहे. कारण मार्केट डिसाइड्स व्हॉट इट इज. आता मार्केट, मगाचं मार्केटचं उदाहरण मी तुम्हाला देते, मिसळ. मी आल्यापासून सगळे म्हणतात तुम्ही नाशिकमध्ये आला मिसळ नाही खाल्ली, तुम्ही आज ऑलमोस्ट फिलिंग सो गिल्टी. मी म्हटलं चल दे बाबा, तुम्ही खाते नाही तर मला लोकांना वाटेल. पण इट्स अ फॅक्ट, इट इज व्हॉट मार्केट इज डिसाइड. मार्केट इज इस्टॅब्लिश्ड इट की ह्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये सगळ्यात चांगली मिसळ कुठे मिळते, तर ती नाशिकला मिळते. इट इज इस्टॅब्लिश. त्याच्यातून अजून काय काय मार्केटिंग गिमिक्स झाले. मध्ये मी कुठेतरी फेसबुक का इंस्टाग्रामवर पाहिलं, काहीतरी शाही मिसळ का काहीतरी आहे का, आणि त्याच्यात कोणतरी एक मोठा काहीतरी एक साफा बिफा घालून एक माणूस काहीतरी एकदम फॅन्सी टाईप मिसळीचा थाळी बिळी आणतो. असते तेवढीच मिसळ, पण इट्स अ मार्केटिंग गिमिक विच इज वंडरफुल. वी शुड एनकरेज सच थिंग्स. म्हणजे इट इज सो वंडरफुल. आता ते इंस्टाग्रामवर त्याची एवढी, आता माझ्या पण लक्षात राहिलं बघा, रोज बाकी सगळं खातो पण त्या सगळ्यात ती शाही मिसळ राहिली माझ्या डोक्यात. इट वॉज अ मार्केटिंग गिमिक. अँड नाशिक हॅज सो ब्युटिफुली पॅकेज्ड मिसळ की इट इज बिकम अन ॲस्पिरेशनल फूड. माझ्या लोकसभा मतदारसंघात तुमच्याकडे तो ब्रँड आहे का नाही, काय बरं त्या ब्रँडचं नाव, कुठल्या तरी मिसळचाच ब्रँड आहे, काहीतरी त्यांनी नाव दिलंय मोठं. ते सगळे, आणि ते मॅकडॉनल्ड जसं असतं ना, तर मॅकडॉनल्ड सारखं ती मिसळ असते. आपण जातो तिथे बसतं आणि व्हेरी ब्युटिफुल प्रेझेंटेशन. ती मिसळ येते, त्याचा बरोबर कोथिंबीर व्यवस्थित वाढून, म्हणजे इट इज सो ब्युटिफुली पॅकेज की मॅकडॉनल्ड्समध्ये जात आहे का मिसळच्या दू. आणि खूप यंगस्टर्स होते त्याची. मी त्याचं एक फेसबुक लाईव्ह पण केलं, मला आता आठवत नाही आहे त्याचा ब्रँड, पण तो सगळीकडे माझ्या लोकसभा मतदारसंघात मी बघत असते. अरे हा ब्रँड दिसतो, तो ब्रँड दिसतोय. सो म्हणजे तो चहाचं एक मोठं ब्रँडिंग झालं. आणि काय काय नाव, खासदार चहा, आमदार चहा, काही नावं देतात. इट सो फनी, इट वॉज रिअली फनी. आय गेस इट वर्क्स. आय मीन म्हणून मार्केट हॅज टू डिसाइड. आणि ते चहाचं पण आत गेलं की तुम्ही दुकान पाहिलं असेल, तिथे एक स्पंज असतो विच सक्स अप ऑल द वेटनेस. मग ते देतात तो चहा वगैरे, आणि तिथे तो माणूस टोपी राहिला. इट्स परफेक्टली ऑल राईट एज लॉंग एज इट सेल्स. तसंच तुम्ही मिसळचं केलं म्हणजे मॅकडॉनल्ड्सचं मॉडेल मिसळमध्ये होऊ शकतं. हा केवढा मोठा बदल आपण घडवलेला आहे. त्यामुळे इट इज इनोव्हेशन इज समथिंग वी मस्ट, अँड ट्रस्ट इज समथिंग वी मस्ट बिल्ड फ्रॉम बोथ साइड्स. त्यामुळे जेव्हा भाषण झालं आणि सांगितलं की एक फेसलेस असेल, मला खूप आधार वाटला तेव्हा की इट इज गुड. या कोणी कोणाला म्हणजे सेटिंग नको, हे नको, ते नको. पण सगळ्यात मोठा फेसलेसचा प्रॉब्लेम असा झालेला आहे, जो चार्टर्ड अकाउंटंट करून मलाच कळतो, आणि जास्ती कॉपरेटिव्ह सेक्टरला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो, की कॉपरेटिव्हचे नियम कायदे हे आपल्या भागात म्हणजे कर्नाटका, गुजरात आणि महाराष्ट्रात जास्ती इफेक्टिव्हली लोक काम करतात. आणि हे करत असताना कुठला तरी बाहेरच्या राज्यातला एखादा माणूस, त्याला खरंच म्हणजे नॉट दॅट ही इज इल इन्फॉर्म्ड, ही इज नॉट अवेअर बिकॉज दॅट सिस्टम इज डझंट एक्झिस्ट. म्हणजे आता तुम्ही मेघालयाला म्हणलं मिसळ खा, त्याला कसं कळणार मिसळ काय? ही इज नेव्हर इटन इट. किंवा तिथला एखादा पदार्थ आपल्याला सांगितला तर वी हॅव नॉट इटन इट. त्याच्यात काही त्याची चूक आहे असं नाही, किंवा काहीतरी सरकारच्या मनात वाईटच आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. पण या फेसलेसमध्ये प्रॉब्लेम असा होतोय की कॉपरेटिव्हचे नियम कायदे त्यांना माहिती नसल्यामुळे तुम्ही ना ब्लॅकमध्ये बसता ना व्हाईटमध्ये बसता, तुम्ही कुठेतरी मध्ये बसता. आणि मग तुम्हाला नोटिसेस येतात. नोटिसेस ती बिचारी कॉपरेटिव्हवाले मग तुमच्याकडे धावत येतात. तुमच्याकडे एवढं काम असतं, मग तुम्ही म्हणता तसं तुम्हाला पुण्याला धावत जायला लागतं. त्याच्यात तुमचा वेळ जातो आणि मग ते वेळेत होत नाही. मग ते चॅलेंज होतं, मग हिअरिंग होते, त्याला पैसे भरायला लागतात. इट्स अ विशियस सर्कल आणि अननेसेसरी पेपरवर्क. त्याच्यात कुठलीच गोष्ट इगल नाही. अँड एव्हरीबडी इज राईट. तुम्ही तुमच्या जागेवर योग्य आहात, सरकार सरकारचे आहे आणि इंटेंट मे बी व्हेरी गुड. दिस लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस इज एक्झॅक्टली दॅट, की द इंटेंट ऑफ द गव्हर्नमेंट मे बी व्हेरी गुड, पण द कॉन्सिक्वेन्सेस इज समथिंग एल्स. त्यांना लाइटर नोट मी तुम्हाला सांगते, भोंगा इज एक्झॅक्टली लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्स. इट्स अ फॅक्ट. नो करायला एक गेले झालं भलतंच. दम कुणाला तरी दिला आणि निघाला शिर्डीचा भोंगा खाली पहिला. It is completely a law of unintended consequence. The intention may have been, I'm not getting into the merits whether it is right or wrong. I think very differently. मी ज्या घरात माझा जन्म झाला ना, it's too liberal and I'm proud to be liberal.
इट्स अ इन्क्लुसिव्ह लाईफ. या आदमी आदमी होता है. जेव्हा तुम्ही हे घेत होता ना कोविडचे इंजेक्शन्स आणि कुठलं होतं ते औषध सगळे घेत होते ते रेमडेसिवीर, तेव्हा विचारत होता कुठली कंपनी बनवते, कुठला जात धर्म बनवते. इंजेक्शन देताना लाईनीत गप उभे होताना मला पहिलं दे बाबा, मला सर्टिफिकेट दे. तेव्हा त्या डॉक्टरची जात विचारली का धर्म विचारला कोणी? नाही, धर्म विचारला. सिप्ला नावाची कंपनीचं औषध तुम्ही घेतलं ना, सिप्ला नावाची कंपनी कोणाची आहे? कोणाला माहिती आहे? युको हमीद. युको हमीद मराठी आहे ना, महाराष्ट्रातला माणूस आहे, त्याला सार्थ अभिमान आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात तेव्हा तुम्ही सिप्लाची जात बघितली का कोणी? ते औषध बघितलं, माणुसकी बघितली. कुठल्याही डॉक्टरकडे जेव्हा जेव्हा जाता तर जात विचारता का की तू मराठी आहे का, गुजराती आहे का, सिंधी आहे का, पंजाबी आहे का, मुसलमान? नेव्हर. त्यामुळे आता जे म्हणजे मला विचाराल तर मी तर तसा विचार करूच शकत नाही एकतर, आणि जर होत असेल तर त्याला लॉजिकनी खोडणंही आपली. आय कॅन्ट बी अ बाय स्टँडर्ड टू व्हॉट इज हॅपनिंग राउंड. आय कॅनॉट. नंबर्सनी कमी असो किंवा जास्त असो, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मी एक खूप लाईट आणि हलकं उदाहरण लोकांना नेहमी देते, जे खरं इथे बोलणं योग्य नाही, पण अनेक वेळा मुलांना एक्झाम्पल देते की सलमान खान हा मोठा ॲक्टर आहे, व्हेरी पॉप्युलर. मी त्याचे धावून सिनेमे बघत नाही कारण का मला त्याचे सिनेमे समजत नाहीत. नसरुद्दीन शाहचे सिनेमे येतात ते मला समजतात अँड आय थरली एन्जॉय देम. आता सलमान खानचा पिक्चर लागला तर तो 300, 400, 500 भगवान जाने किती कोटीला जातो. आमच्या नसरुद्दीन शाहचा 1 कोटी पण मिळाले तरी खूप झालं. नॅशनल अवॉर्ड कोणाला मिळतं? नसरुद्दीन शाहला. त्याच्यामुळे दोघंही चांगले आहेत, पण हा नंबर मोठा म्हणजे तेच योग्य. दोघंही आपापल्या जागेवर ठीक आहेत, नथिंग रॉंग. बोथ आर गुड ॲक्टर्स. आय एम शुअर दे आर हायली टॅलेंटेड. पण माय चॉईस इज नसरुद्दीन शाह बिकॉज आय जेन्युअनली फाइंड हिम व्हेरी डीप अँड व्हेरी इंटरेस्टिंग. हा माझा चॉईस आहे. तुम्हाला सलमान खान आवडत असेल, देर इज प्लेस, मार्केट हॅज टू डिसाईड. मार्केटला जर सलमान खान आवडत असेल तर वंडरफुल, नथिंग रॉंग. पण नसरुद्दीन शाह कॅनॉट बी इग्नोर्ड ना. त्याच्यामुळे जो नंबरनी कमी आहे म्हणजे तो ढ आहे असं समजण्याची काही गरज नाही आहे. आणि आपल्या मताशी तर ठाम असलंच पाहिजे. मला कधी कधी असं वाटतं की लोक मला आता इथे बसल्या बसल्या मला एका रेडिओ जॉकीचा मेसेज आला की हे जे चाललंय ते किळसवाणी चाललंय. व्हॉट आर यू गोइंग टू डू अबाउट इट? आय नो व्हॉट आय एम गोइंग टू डू अबाउट इट. यू कॅन बी अ बाय स्टँडर्ड. मला काय करायचंय? नाही, मला करायचंय कारण का मला या राज्यात देशात राहायचंय. माझ्या मुलांसाठी मला एक समृद्ध महाराष्ट्र आणि देशाच्या माझी मुलं म्हणजे ती काय फक्त माझी 2 मुलं होत नाही. आय एम अ लेजिस्लेटर. आय मेक लेजिस्लेशन फॉर द स्टेट अँड द कंट्री अँड मोदीजी लीड्स इट फ्रॉम द टॉप. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांचीच अकाउंटेबिलिटी, आणि ती अकाउंटेबिलिटी आपण सिरियसली ही घेतलीच पाहिजे. आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की जेव्हा या चार्टर्ड अकाउंटंटचं बिल झालं, आय एम अ बिग वन फॉर ऑटॉनॉमी. आमच्यावर पण करा ना, दिलदारपणे तुम्ही विरोध केलाच पाहिजे. इट्स अ डेमोक्रेसी अँड देअर इज ऑलवेज स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट. आणि मी मगाशी म्हणले तसं की आम्हालाच बेनिफिट होणार ना. समजा आम्ही आता मोदीजींना 2 सूचना दिल्या, त्यांनी बिल स्ट्रेंथन केलं, आम्हाला थोडी त्याचा क्रेडिट मिळणार आहे. क्रेडिट त्यांनाच मिळणार, इम्प्लिमेंट बॉडी ते आहेत. तसंच आमच्याकडे आमचं आता इथे राज्य आहे महाविकास आघाडीचा, माननीय उद्धवजी दादा बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्य चालतं. आता आम्हाला तुम्ही काही सूचना केल्या, वी आर हॅपीली ओपन. ॲम्निस्टी स्कीम आली कशी, केम आउट ऑफ सम गुड डिस्कशन्स ना. वी आर कम्प्लिटली ग्रेटफुल टू एव्हरीबडी हू सजेस्टेड टू अस. आत्ता सगळे मला मी जिथे जाते तिथे सगळे म्हणतात अरे दादांना थँक्यू सांगा, ॲम्निस्टी स्कीम आली, खूप त्याचा बेनिफिट झाला. वी आर व्हेरी हॅपी. दिस इज व्हॉट लेजिस्लेशन इज ऑल अबाउट. त्याच्यामुळे सत्तेचा खरंच चुकीचा अर्थ इतका काढला जातो, मला इतकं म्हणजे मला कधी त्याची अस्वस्थता होती. आणि आणखीन एक गोष्ट झाली, जेव्हा आम्ही चार्टर्ड अकाउंटंटची ही झाली, माझा विरोध चार्टर्ड अकाउंट, आय एम नॉट अ फायनान्स एक्सपर्ट. पण कुठलीही संस्था, एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. बरेच जे लोक आहेत जे चार्टर्ड अकाउंटंट नाही आहेत, तुमच्यासाठी मी सांगते की चार्टर्ड अकाउंटंट जे आहे त्यांची परीक्षा, त्यांची इन्स्टिट्यूट, त्यांचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यात सरकार एकही पैसा कुठलंही सरकार देत नाही. हे सगळं उभं केलं ना त्यांनी स्वतःच्या पैशावर उभं केलं. त्याच्यामुळे आणि देशामध्ये कुणाच्या घरी जात नाही, त्यांचं एक युनिट आहे, त्यांचं एक जग आहे. आय कॉल इट अ बबल.
आता एक नवीन शब्द आलाय की वी आर द होल IPLची टीम बबलमध्ये कशी असते तसे हे सगळे लोक बबलमध्ये राहतात. त्यांचं एक जग आहे. ते कमवतात, त्यांची संस्था चालवतात, ते स्वायत्त दे हॅव टू रन इट इंडिपेंडेंटली. गव्हर्नमेंट कॅनॉट इंटरफिअर इन एव्हरी. सगळीकडे गव्हर्नमेंटचं काय काम, चूक केली तर गव्हर्नमेंट मस्ट पनिश यू, पण त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे ना. इंटरफिअरन्स इज नॉट गव्हर्नमेंट जॉब, इंडिपेंडन्स इज गव्हर्नमेंट. फेसलेस तुम्ही देताय ना टॅक्स पेअर, मग इथे कशाला तुम्हाला लोक पाहिजे. मी खूप त्याचा पार्लमेंटमध्ये विरोध केला, कारण मला असं वाटतं की तुम्ही सरकार, म्हणजे मी निर्मलाजींना विचारलं हाऊसमध्ये की तुम्ही यांना हे जे टॅक्सेस लावताय हे कशासाठी तुम्ही करताय, तर त्यांनी मला उत्तर असं दिलं की IIT IIM ह्या दोघांना आम्ही देतो म्हणून या चार्टर्ड अकाउंटच्या परीक्षेला. सॉरी, यू कांट मिक्स ऑरेंजेस टू पीचेस. IIT IIM ला केंद्र सरकारची ग्रांट आहे, जी चार्टर्ड अकाउंटंटच्या कुठल्याही संस्थेला कुठलीही सरकारी ग्रांट नाही. तुम्हाला इंटरफिअरचा कधी, म्हणजे कसं आहे की आपण प्रायव्हेट शाळा, आता येताना मला कोणीतरी मोठी शाळा दाखवली, कुणाची, जैन नाही, अशोक कटारिया यांची शाळा. आता मला सांगा, हाऊ कॅन वी गो अँड इंटरफिअर. महाराष्ट्र सरकारने म्हटलं अशोक कटारियाजी आता तुमच्या शाळेत आमचे 2 लोक बसणार तुमच्या अडवायझरी बोर्डवर. हॅलो, दॅट्स रॉंग. त्यांनी त्यांच्या पैशांनी चालवली, ते त्यांचं बोर्ड, ना सरकारचं बोर्ड आहे, ना जिल्हा परिषदेची शाळा आहे, ना महाराष्ट्र सरकारकडून एड घेतात. वी कॅनॉट. इट्स अन इंडिपेंडंट स्कूल. ती त्यांची स्वायत्तता आपण ती, इट हॅज टू बी सॅक्रोसॅन्ट. यू कॅनॉट इंटरफिअर इन थिंग्स. आणि चार्टर्ड अकाउंटंट, हेच तर माझा मुद्दा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, टकले साहेबांना कदाचित हे माहिती नसेल, बाकी कोणी बोलणार नाही, पण मी बोलणार आहे. आणि काय झालं, जास्तीत जास्त काय होईल ते रेड होईल, त्याच्याहून जास्त काय होणार. आमच्या अनिल देशमुखांवर 109 वेळा रेड झाली. आय मीन दॅट्स अ वर्ल्ड रेकॉर्ड. लिंकामध्ये आपण पाठवलं पाहिजे. त्या देशामध्ये कुणावर इतक्या वेळा रेड नाही. बिचारा माणूस जेलमध्ये. आणि 109 वेळा. हा इमॅजिन, 109 टाइम्स द जेंटलमॅन हॅज बीन रेडेड. इट्स अ वर्ल्ड रेकॉर्ड. एकदा रेकॉर्ड म्हणजे इट्स नॉट इव्हन रॉकेट सायन्स. एखाद्या व्यक्तीवर 109 वेळा रेड करायला लागते, मग तुमचे रेडवाले करते काय, दे शुड बी सॅक्ड. इतक्या वेळा जावं लागतंय म्हणजे व्हॉट आर दे डुईंग. इट्स अ रिअली अ सिरियस इश्यू. म्हणजे आम्ही आपलं बोलतो की विक्रम पवार साहेब नेहमी म्हणतात केंद्र सरकारने विक्रम केलेला आहे, 109 वेळा एका माणसावर रेड केली. मी दिस इज नॉट हाऊ इन्स्टिट्यूट शुड वर्क. इट्स व्हेरी व्हेरी सिरियस. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जेव्हा हे सगळे चार्टर्ड अकाउंटंटचे मध्ये चर्चा व्हायला लागली, त्यांना एक ऑफिशियल नोट आली कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडून. आता ते बाकी कोणी चॅलेंज, तुम्ही काही रिॲक्ट करू नका, ते टकले साहेबांनी एकामेकाशी बोलतोय, तुम्ही प्रिटेंड करा तुम्ही ऐकत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय, ती नोट माझ्याकडे आहे, त्यांनी चार्टर्ड अकाउंटंटच्या इन्स्टिट्यूटला नोट पाठवली की कुठल्याही चार्टर्ड अकाउंटंटच्या संस्थेने आज नंतर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चा करू नये, टीका करू नये, तुम्ही तुमचं काम करा. हे मला चार्टर्ड अकाउंटंटच्याच एका संस्थेने मला ती नोट पाठवली आहे. मी त्यांना सांगितलं की तुम्ही काही बोलू नका, जे काय बोलायचं आम्ही पार्लमेंटमध्ये बोलू. वाय शुड दे गेट इन टू दिस लिंगिंग मॅच. दीज आर प्रोफेशनल्स. म्हणजे मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्या लोकांवर इतका विश्वास देऊन एवढी मोठी सत्ता त्यांना दिली, दिस वॉज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर दिस कंट्री. म्हणजे जेव्हा चायनाच्या विरोधात जग एकत्र येत होतं, तेव्हा सगळे म्हणत होते इंडिया हॅज अ बिग ऑपॉर्च्युनिटी टू ओपन अप. पण एवढी इनस्टेबिलिटी, जे न्यू वर्ल्ड ऑर्डर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी राज्यात देशात होत आहेत, इट्स नॉट गोन टू हेल्प आवर स्टेट. म्हणजे परत ताजमहालचं मी बघत होते, मी विचार करत होते, इतक्या वेळा मी माझ्या मुलांना 2 वर्षापूर्वी ताजमहालला घेऊन गेले. मला असं वाटत होतं अरे आपण दुनिया दाखवतो मुलांना, मला ताजमहाल आणि एलोरा अजंठा दाखवलं, शेम ऑन मी ॲज अ मदर. म्हणून सदानंद मी ठरवलं तर वी हॅव, म्हणजे भारत एक होच, पहिला इंडिया देखो. आणि जेव्हा आम्ही ताजमहालमध्ये गेलो किंवा एलोरा अजंठाला गेलो, तेव्हा मला लक्षात आलं की जगामध्ये लोक ॲस्पिरेशनल ते दुबई करून ठेवले. जो उठतो तो दुबईला, तर कुठे चालला, फॅमिलीला घेऊन दुबईला. मी त्याला विचारते एलोरा अजंठा बघितलं, हो लहानपणी सहलीला गेलो होतो. म्हटलं परत तिकडे काय नाही ताई, मॉल नाही, शॉपिंग नाही. म्हटलं कपाळाला हात मारला मी. म्हटलं मॉल आणि शॉपिंग दुनियामध्ये कुठेही मिळतं, पण एलोरा अजंठा आणि ताजमहाल या गोष्टी जगात कुठेही नाही. आणि आता अशा गोष्टीकडे बघून जे परदेशातून लोक येतात, तिथे असल्या कॉन्ट्रोवर्सीज जर आपण करू दिले, कशाला तो परदेशी येईल. आणि परदेशी येण्यासाठी आग्रह एवढा आहे बिकॉज ही चर्न्स द इकॉनॉमी.
तो येतो 4 दिवस हॉटेलमध्ये राहतो, गाडी घेतो, 4 रेस्टॉरंटमध्ये तो व्यक्ती जातो, म्हणजे हॉटेल, गाडी, खाणं, टुरिस्ट गाईड, शॉपिंग, केवढा मोठा इम्पॅक्ट वन टुरिस्ट क्रिएट्स. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, काल मला एक धक्कादायक गोष्टी कळली. काल मी पुरंदरला होते, छत्रपतींचा काल जन्मदिवस असतो, त्याच्यासाठी आम्ही संभाजी महाराजांच्या कार्यक्रमासाठी मी पुरंदरला गेले होते. तिथे एक काही लोकांचा सत्कार होता. आय वॉज ॲक्च्युली शॉक्ड. म्हणजे आता एवढे चॅनलवाले तरी मी बोलते बाहेर हिंमत करून, पण कारण का त्याची कुर्शाची कधी ब्रेकिंग न्यूज बातमी होईल, इट इज अगेन लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस. हा शब्द ज्या व्यक्तीने मला सांगितला ना, त्याला मी साष्टांग नमस्कार घालणार आहे. कारण का त्या दिवशी मी त्या भोंग्यांचा त्याला सांगत होते, आणि दिस इज इकॉनॉमिक्स. आय सेड हाऊ? सो दिस इज लॉ ऑफ इनइंटेंडेड. करायला एक गेला आणि झालं दुसरं. दिस हॅपन्स ऑल द टाइम इन बिझनेस अँड ऑल. ओके. आणि मी जिथे जिथे जाते, दिस वर्ड इज नाव ऑलमोस्ट केअरिंग मी, इट्स फॉलोईंग मी एव्हरीवेअर. तर काल मी जेव्हा गेले होते तेव्हा तिथे त्या सगळ्यांचा सत्कार केला. एक यंग मुलगा होता, कुठली तरी झीमध्ये टीव्ही सिरियल आहे, माझ्या फेसबुकवर काल त्याचा फोटो असेल. त्यांनी कुठल्या तरी टीव्ही सिरियलमध्ये काम केलंय आणि ते हडपसरलाच राहतात. सो आय मेट हिम येस्टरडे अँड ते बोलता बोलता म्हणाले, मी म्हणलं हां तुम्ही काय काय सिनेमा करता, सिरियल. म्हणलं हो माझी आई सिरियल बघते, मी काय सिरियल बघत नाही. मी नक्की तुम्हाला सांगेन की माझी आई बघत असेल तर माझा मदर विल नो की एवढ्या माणसाला मी म्हटलं यंग बॉय, हायली टॅलेंटेड. त्यांचा सत्कार होता. बोलता बोलता ते म्हणले नाही आता ना मी 2-3 महिने लंडनला जाणार. म्हटलं व्हेरी गुड. म्हटलं काय फॉरेन मिळालं का तुम्हाला काहीतरी नेटफ्लिक्सचं वगैरे काम मिळालं? म्हणजे नेटफ्लिक्स नाही, मी का झी का अशाच कलर प्लस का कशासाठी चाललंय. म्हणलं तुमचं शूटिंग लंडनला आहे? वा, मोठ्या बजेटची फिल्म असेल, फॉरेन कोलॅबोरेशन का? म्हणले नाही नाही सगळं इंडियनच आहे. म्हटलं मग लंडनला कशाला जात आहे? ते म्हणले नाही लंडनला ताई काय केलं आता 3 महिन्यासाठी 5 फिल्म्स बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आणि लंडननी त्यांना पैसे दिलेत किंवा टॅक्स त्यांचा कमी केला आहे काहीतरी 75%, तिथलं टुरिझम वाढवण्यासाठी. म्हणजे मराठी फिल्म्स आज आधी कसं औरंगाबाद, कोल्हापूर, ॲट द मोस्ट राजस्थान, केरळला शूटिंग करायचं, आता लंडनला चालले. ते 3 महिने लंडनला राहणार, 5 फिल्म्स तिथे होणार, कारण का त्यांनी त्यांना एवढं टॅक्स बेनिफिट दिलेलं आहे टुरिझम वाढवण्यासाठी. कॅन यू बिलीव्ह इट? हे काल मला बाय डिफॉल्ट गप्पा मारताना कळलेली गोष्ट. म्हणजे जितक्या जास्त लोकांना आपण भेटतो आणि ऐकतो त्याचा बेनिफिट आपल्याला आपल्या काम करताना होतो. आय वॉज अपॉल्ड अँड शॉक्ड. मी कालच ठरवलं, म्हटलं मी काल रात्री उशीर झाला खरं मला यायला, म्हटलं मी दादाला लगेच सांगणार आहे की हे म्हणजे एखादा देश जर हे करत असेल तर हा रेव्हेन्यू आपलाच आहे ना, आपल्या देशाचा आहे, राज्याचा तर आहेच, पण देशाचा, राज्याचा. आणि जर महाराष्ट्रातले जात असतील तर कुठले तमिळ म्हणजे टॉलिवूड इकडचे तिकडचे सगळेच लोक जात असतील ना परदेशात शूटिंगला. हे मला एक कळलेलं आहे इन्स्टंट. मग काय पॅकेज. इमॅजिन लंडन इज प्रमोटिंग. म्हणजे मराठी फिल्म आता कुठेतरी चांगली एडिब्रा वगैरे. आय एम व्हेरी हॅपी फॉर द इंडस्ट्री, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ माय स्टेट. माझ्या राज्यात जर नुकसान होणार असेल कुठल्या तरी टॅक्स बेनिफिटमुळे, म्हणून मला लोक बाहेर जायला नको आहेत. एक ऑप्शन म्हणून ठीक आहे सेटिंग करायला. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या पॉलिसीजचा खूप व्यापक विचार करणं गरजेचं आहे. आणि चार्टर्ड अकाउंटंटचे जे काही विषय असतील ते तुम्ही मला अनॉनिमसली पाठवा, फेसलेसली. आय डोंट वॉन्ट यू टू गेट इन टू ट्रबल, कारण इट्स माय जॉब. आणि लोकांना खरंच आता मी बघते, मी कोणाचा विरोध म्हणून बघत नाही, भीती जरूर असावी पण ती आदरात्मक असावी. आपण शिक्षकाला वर प्रेम करतो त्याचा आदर म्हणून भीती असते. वी आर नॉट पेट्रिफाईड. त्यामुळे आज जे माहोल चाललेला आहे स्पेशली केंद्र सरकार किंवा बिझनेस कम्युनिटीजमध्ये मी बघते, चार्टर्ड अकाउंटंटचा स्ट्रेस बघते. इट्स नॉट अ हॅपी इंडेक्स. मागच्या वेळेस दादाही बोलला होता मला, मी म्हटलं दादा तू ॲक्च्युली हॅपी इंडेक्स बोलायला लागला. तो म्हटला आय वॉज सो हॅपी. म्हणजे मला आनंद वाटला की दादा हा इमोशनल क्वेश्चनलाही महत्व लेजिस्लेशन, म्हणजे तुमची ॲम्नेस्टी स्कीम करून दादानी तुमचा हॅपी इंडेक्स वाढवला. आता दिल्लीमधल्यांना सांगायला लागेल की आता असंच काहीतरी फॉलो करून हॅपी. आणि त्या हॅपी इंडेक्समध्ये आपला देश खाली गेलेला आहे. फ्रीडम ऑफ स्पीचमध्ये आपला देश खाली गेलेला आहे. मॅलन्यूट्रिशन आणि फूडमध्ये आपला देश खाली गेलेला आहे. आणि मागच्या आठवड्यात तुम्ही सगळे वर्तमानपत्र लोकसत्ता वाचता का नाही, पण अजित रानडे इज वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिस्ट इन दिस कंट्री, एक अतिशय अप्रतिम लेख मागच्या शनिवारी का रविवारी लिहिला आहे. आणि त्याच्यात अजितनी असं कोट केलं आहे की अजित रानडे असं म्हणतात की ज्या पद्धतीने इलेक्शनमध्ये, आणि आम्हालाच उद्देशून आहे,
अँड वी नीड टू इंट्रोस्पेक्ट दिस ॲज लेजिस्लेटर्स, की सगळ्यांनी तुमच्या ज्या स्कीम्स ज्या आहेत त्या प्रत्येक राज्य जेव्हा इलेक्शनला जातं हे मोफत देऊ ते मोफत देऊ, ज्या सोशल सेक्टरच्या ज्या स्कीम्स आहेत ह्याच्यात पैसे वाढवतोय आणि आम्ही म्हणतोय की या देशात गरिबी कमी होते. देशात जर गरिबी कमी होत असेल तर सोशल सेक्टरच्या स्कीम्स ही श्रिंक झाल्या पाहिजेत, एक्सपॅन्ड नाही होत आता. इट्स नॉर्मल, इट्स कॉमन सेन्स. त्याच्यामुळे दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि त्यांनी जेव्हा हे सगळं लिहिलं तेव्हा मी अजितला ॲक्च्युली फोन करून सांगितलं की प्लीज आम्हाला ह्याची माहिती अजून द्यायची. ही इज लुकिंग ॲट इज एज अन इकॉनॉमिस्ट. इट्स अ न्यूट्रल ओपिनियन ना, काय ही काय कुठल्या सरकारवर टीका नाही आहे. इट्स अन ओपिनियन अँड अ फॅक्च्युअल रिअलिस्टिक सिच्युएशन. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे जे लेजिस्लेशन्स आम्ही जे करतो त्याचा कुठे ना कुठे इम्पॅक्ट होत असतो आणि त्याच्यातले लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ह्याचा असं इतका टोकाला जायला नको वेअर दिस कंट्री ॲक्च्युली गोज बॅक इन टाईम इन्स्टेड ऑफ गोईंग अहेड ऑफ इट्स टाईम. त्यामुळे आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याचा विचार केला पाहिजे आणि सगळ्या ज्या संस्था आहेत त्या इंडिपेंडंटच राहिल्या पाहिजेत, हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि ही सुरुवात आहे. चार्टर्ड अकाउंटंटच्या विरोधात, आय नो आयडिया अबाउट अकाउंटंट्स, पण आय स्टूड ओनली इन पार्लमेंट बिकॉज आय रिअली फेल्ट दॅट दिस इज अ बिगिनिंग ऑफ अ लार्जर इश्यू. आज चार्टर्ड अकाउंटंट्स काय फार मोठे नाही आहे, तुमचं रिप्रेझेंटेशन पण आहे त्या सरकारमध्ये, नोबडी स्पोक अप. यू हॅव टू स्पीक अप फॉर अ कॉज. सत्ता येते जाते हो, पण यू कॅनॉट बेरी युअर हेड डाऊन अँड से की ठीक आहे आता आय कांट हेल्प इट, माय जॉब इज मोर इम्पॉर्टंट देन लेजिस्लेशन इम्पॅक्ट. नॉट एट ऑल. दॅट इज नॉट गुड लिडरशिप. आणि लिडरशिप ही काय फक्त सत्तेतून येत नाही किंवा पक्षातून येत नाही. एव्हरीबडी इज अ लिडर. तुम्ही तुमचा लिडर इथे बसलाय, सोहेल शाह इज युअर लीडर ऑफ ही हॅज टू लीड फ्रॉम द फ्रंट. इफ इट्स अ डेमोक्रॅटिक कंट्री विच हॅज टू बी फेअर अँड जस्ट, हॅज टू रन बाय अ कॉन्स्टिट्यूशन, नॉट बाय बुलीज एनिमोर. आणि आज जरी नंबरमध्ये कमी होऊ, पुढे होईल काय माहिती नाही, पण जेव्हापर्यंत आहोत तेव्हापर्यंत आम्ही खऱ्यासाठी लढू. इट इज नॉट अन आयडियोलॉजिकल फाईट, इट इज अ फाईट फॉर माय कंट्री. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू ब्रिंग. छत्रपतींचा विचार म्हणजे